हॅलो नमस्कार सगळ्यांना, आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस आणि आमची तयारी काय सुरू आहे तुम्हाला दाखवते। तर आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे, म्हणलं चला एक 7 सुवासिनी किंवा 9 सुवासिनी जीव घालणार आहे, त्याची तयारी सुरू आहे। तर आता आपल्याला बनवायचे आहे रताळ्याची खीर। तर हे रताळे कुठून आलेले आहेत तर तुम्ही विशेष म्हणसाल ही रताळे आंबेघाट माहीत असेल, रत्नागिरी जिल्ह्यामधील आंबेगाव आहे, तिथून रताळे आणलेत। आम्ही फिरायला गेलो होतो, मी तिथून रताळे घेऊन आले। तर आपल्याला रताळ्याची खीर बनवायची आहे आणि इथं हिरवी मिरची धुवून स्वच्छ ठेवले, हिरवी मिरचीचा ठेचा, आणि इथं कुकरला बटाटे शिजू घातलेत। तर बटाट्याची आमटी बनवायचे, भगरीच्या भाकरी बनवायचे आणि शाबू बनवायचा आहे। तर त्यासाठी 1 किलो शाबू भिजू घातलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर एवढी तयारी केलेली आहे, प्रिपरेशन झालंय, आता बनवायचं राहिले। आणि हे चिलीपली आहे ना, हे सगळे मला हेल्प करायला आले आहेत बरं का। कोण कपड्याच्या घड्या घालतंय, कोण दिवा लावतंय, इथं छोटा माझा मुलगा दिवा लावते, कुठे गेला दिसतंय का, ही समीक्षा दिवा लावतोय, मोठी दिदी कपड्याच्या घड्या घालते, ही आदू आणि ही काय तिचं नाव पंकू, हे सगळ्याजणी मला हेल्प करते, सक्षम पण मदत करते। तर चला व्हिडिओ माझे कंटिन्यू बघा, आज आम्ही की बायका जीव घालण्यासाठी काय काय तयारी करतोय वगैरे। तर चला रताळे, आता खिरीसाठी आपण रताळे किसून घेत आहोत। हो आणि बस तेवढं तर मस्त मुलांसोबत मजा मस्ती करत मी तरी तयारी करून घेतली होती। तर म्हटलं बायका जीव घालणार आहे तर मस्त सगळ्या रेसिपी बनल्या पाहिजेत। तर जे आपली भाकरी असते ना भगरीची, त्याच्यासोबत आमच्या इथे हिरवी मिरचीचा ठेचा असतो, तो पण बनवला जातो। त्यासाठी मी हिरवी मिरची स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली, चिरून घेतली आणि म्हटलं चला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यावं। आणि मदतीला मुलींना बोलवून घेतलं होतं, माझ्या मैत्रिणी पण येणार होत्या, पण त्यांना थोडासा कसं लेट होणार होता सगळी तयारी, कारण काल रविवार बाजार पण होता आणि मला शॉपमधून यायला टाईम झाला, मला घरी यायला लगभग नाही म्हटलं तरी 6:30 झाल्यामुळे म्हटलं चला उद्या पण टाईम भेटतो म्हणून म्हटलं चला लेट का होईना तयारी करावं, मदतीला कोणी ना कोणी येणार। तर माझ्या मैत्रिणीनं बोलवलं होतं आणि पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कोण कोण आलं होतं। तर सक्षमला शूट घ्यायला लावलं कारण मी थकले होते, कारण मला ह्याची खीर रताळ्याची खीर बनवायची होती, हिरवी मिरचीचा ठेचा, बटाट्याची आमटी, भाकरी बनवायची होते आणि मग जेवढं होईल तेवढं बनवणार होते, पण मी बनवण्याचा प्रयत्न केला, 5 आयटम बनवलेत, पुढे व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला। तर आणि ही जी ठेचा आहे ना, हो कर्नाटकमध्ये ना हे भाजून वगैरे, आम्ही पण असंच बनवतो, पण कर्नाटकमध्ये एक पद्धत आहे की हिरवी मिरची भाजून वगैरे घ्यायची, मस्त अशी फोडणी द्यायची आणि नंतर कढईच्या वरती एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि उकडीवरचा ठेचा बनवायचा। ही माझी एक मैत्रीण आहे, ती अशी ह्या पद्धतीने ठेचा बनवते बरं का, तिचीच पद्धतीने शिकले, पण मला खूप काल गडबड होती, कमी वेळात ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या होत्या, त्यामुळे मी त्या पद्धतीने बनवलेला नव्हता, पण त्या पद्धतीचा पण ठेचा खूप छान लागतो। तर काहीच तयारी नव्हती, सगळी तयारी 7 वाजल्यापासून पुढे चालू होते, बटाटे वगैरे शिजवून घेतले होते, शेंगदाणे भाजले नव्हते, म्हटलं चला पटपट सगळं करण्याचा प्रयत्न केला होता। आणि हां, घरात एखादं काही कुणी येणार असेल, नवीन काही कार्यक्रम असेल ना, वातावरण पण छान असतं आणि जो पण स्वयंपाक बनवतो मन लावून करतो आणि तो मन लावून केल्यामुळे खूप छान बनतो। तर ह्या ठेचा बनवताना मी कुठली जिरा म्हणते उपवासासाठी चालते, पण मी जिऱ्याची सुद्धा फोडणी दिलेली नव्हती, मी साध्या सिंपल फक्त तेल टाकलं होतं आणि त्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला होता। आणि इकडल्या बाजूला माझी रताळ्याची खीर पण बनायला चालू आहे, मी शॉर्ट व्हिडिओ रताळ्याच्या खिरीचा मी यूट्यूबवरती अपलोड केला आहे, तो नक्की जाऊन बघा, उपवासाचं रताळ्याची खीर म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे। आणि ही जी रताळ्याची खीर ह्या पद्धतीने बनवलेला खूप छान होते बरं का, नक्की ट्राय करून बघा, मी खूपदा केलेले आहे। तर इथं माझी तयारी आहे चालू
बटाट्याची आमटी बनवण्याची आणि मी एक 8-10 बटाटे व्यवस्थित थोडीशी घिसगाव होईपर्यंत शिजवून घेतले होते आणि हिरव्या मिरचीचेच मी आमटी बनवले होते. ह्या आहेत आमच्या काकू, सगळे एजेड आहेत बरं का. थोड्याशा मला भांडत होत्या काकू की अरुणा कायम बघाल तेव्हा सुवासनी जीव घालते अचानक, कारण मला पण वेळ नसतो की शॉपमध्ये जाऊन येऊन सगळी तयारी, मला माझ्या कामानुसार मला सगळी कामं बघावं लागते वेळेनुसार. इथं मी मुली पण जीव घातल्या होत्या, बायका पण जीव घातल्या होत्या. एक 5 आयटम बनवले होते. भाकरी, खीर, बटाट्याची आमटी, काकडी होती आणि शाबूची खिचडी पण होती. बरंच काही काही होतं आणि मस्त बायकांना जेवण आवडलं आणि मी त्यांना जेवायला वाढत होते, त्यामुळे मी जेवण केलं नव्हतं. तर सगळ्यात लास्ट म्हणलं चला आपण जेवण करू. मस्त कॉमेडी पण चालू होतं, कुणी हसत होतं, कुणी काय म्हणत होतं. तर सगळ्यांना पहिल्या व्हिडिओमध्ये यायला थोडं ऑड वाटायचं, पण सध्या सगळ्या लेडीज व्हिडिओमध्ये येतात बरं का, कारण माझे व्हिडिओ पण त्या बघतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ कसा वाटला आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री. तर इथं खूप छान छान ह्या मॅडम आहेत ना, ह्या खीर खाण्यासाठी त्यांना खूप आम्ही हे केलं होतं, फोर्स केलं होतं. तर सगळ्यात लास्ट माझं जेवण झालं आहे. टाटा बाय बाय.